जय हिंद मित्रांनो, नवी मुंबई पोलीस भरती 2023 या प्रश्नपत्रिकेत आलेले गणित विषयाचे सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू। मित्रांनो, बघूया पहिला प्रश्न या प्रकारे आहे। तयार कपड्यांच्या दर्शनी किमतीवर 25% सूट जाहीर करून एका कापड दुकानदाराने 2250 रुपयांचे तयार कपडे विकले तर त्या मालाची मूळ किंमत किती होती। मित्रांनो बघा, असं गणित आलं की तुम्हाला दर्शनी किंमत म्हणजे हे कळायला पाहिजे की छापील किंमत। आता यामध्ये दुकानदार काय करतो, वस्तूवरती एक किंमत टाकतो आणि त्यावरती सूट देतो। सूट यासाठी देतो की ग्राहकांना त्याला अट्रॅक्ट करायचं असतं आणि सूट दिल्यानंतर तो ज्या किमतीला वस्तू विकतो त्याला आपण म्हणतो विक्री किंमत। तर त्यांनी आपल्याला विचारलंय की या तयार कपड्याची मूळ किंमत म्हणजे छापील किंमत किती होती। तर बघा मित्रांनो, कसं सोडवायचं तर बघा, सगळ्यात अगोदर ही गोष्ट विसरून जा की आपल्याला उदाहरणात काय दिलंय। उदाहरणामध्ये फक्त तुम्हाला सूट किती दिली इतकं कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे। बघा, आपण ते कॅल्क्युलेट करू। त्याने 25% सूट दिली होती। ओके, हे बघा 25% त्याने सूट दिली होती। म्हणजेच काय मित्रांनो, बघा सपोज त्याची दर्शनी किंमत म्हणजे छापील किंमत जर 100 रुपये असेल तर त्याने तो कपडा 75 रुपयाला विकलेला आहे। कळतंय? 100 रुपयाचा कपडा त्याने 75 रुपयाला विकला, म्हणजेच त्याने काय केलं, 25% सूट दिली। आता आपण हे कशासाठी घेतलं तर एक्झाम्पल अतिशय सोपं होण्यासाठी। बघा, ही एक स्टेप जमली की पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला एक्झाम्पल खूप सोपं होऊन जाईल। आता बघा, त्याने काय केलं, कापड दुकानदाराने 2250 रुपयांचे तयार कपडे विकले तर त्या मालाची मूळ किंमत किती होती। म्हणजे त्यांनी काय केलं, माझ्याकडे जर 100 रुपये दर्शनी किंमत असेल तर मी तो 75 रुपयांना विकतो आहे। ओके, तो ते कपडे मी 75 रुपयांना विकतोय। आता त्याने उदाहरणामध्ये काय केले, 2250 रुपयाला विकलेला आहे। बघा मित्रांनो, 2250 रुपयाला। आपण गणितामध्ये नेहमी आपण असं करतो, एकदा आपण आपल्या व्हॅल्यूज काढतो आणि मग गणितात दिलेल्या व्हॅल्यूशी कंपेअर करतो। कसं कंपेअर करतोय तर बघा, या प्रकारे कंपेअर केलं। माझे 100 रुपये असतील तर मी 75 रुपयाला विकलं, त्याने 2250 रुपयाला विकलं। मग इथे गणित कसं होईल, माझे 75 म्हणजे उदाहरणातले 2250 तर माझे 100 म्हणजे उदाहरणातले किती। आणि ही सोडवण्याची पद्धत मी तुम्हाला याआधी शिकवलेली आहे, खूप सोपी पद्धत आहे। तर कसं सोडवणार बघा, 75 म्हणजे 2250 तर 100 म्हणजे किती, बस याला सोडवायचंय। इथे तुमचं कॅल्क्युलेशन आधी आणखी सोपं करून देतो। बघा, इथं 75 आणि 100 ला जर भाग जात असेल तर बिंदास भाग देऊन टाका। इथे 25 चा भाग जाईल, इथे येईल 3, इथे येईल 4। म्हणजेच आता हे गणित कसं झालं, माझे 3 म्हणजे 2250 तर माझे 4 म्हणजे किती, बस याला सोडवा। याला सोडवण्याची पद्धत, 4 ने 2250 ला गुणाकार करायचा आणि हे भागाकारात झाले 3। याला सोडवा, 3 ने भाग जाईल मित्रांनो 2250 ला। हा भाग या प्रकारे जाईल, 3 × 3, 3 × 7 = 21, 1 उरला 15 झाले 750। 4 × 750 आणि 4 × 750 केलं की 750 च्या डबल होतात 1500, 1500 च्या डबल होतात 3000। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपलं आलं आहे 3000। म्हणजेच काय, 3000 रुपयांचे कपडे ज्यावेळेस 25% सूट देऊन विकले जातात त्यावेळेस ते 2250 रुपयाला विकले जातात। म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसेल, जे की असेल 3000। ओके, यानंतर बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो। पुढचा प्रश्न या प्रकारे आहे। पुढचा प्रश्न, आई वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5:1 आहे। जर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर आजचे वडिलांचे वय किती। मित्रांनो, मी नेहमी सांगतो, असं गणित आलं ना की वयवारीची कॉन्सेप्ट थोड्या वेळासाठी विसरून जायचं, थोडासा लॉजिकल विचार करायचा। लॉजिकल विचार केला तर तुम्हाला हे समजेल की हे गणित खूप किचकट कॅल्क्युलेशन न करता सोडवलं जाऊ शकतं। कसं सोडवायचं बघा, हे गणित आपण सोडवूया। आई वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5:1 दिले। मी काय करतो, इथे आई, इथे वडील आणि इथे मुलगा असे 3 व्यक्ती लिहून घेतले। त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले, मी हे विसरून जातो की त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले, मी डायरेक्ट त्या किमती टाकतो। मी असं समजतो, आईचं वय आहे 4 वर्ष, वडिलांचं वय आहे 5 वर्ष आणि मुलाचं वय आहे 1 वर्ष। बघा गणित कसं सोपं होतं।
आता त्यांनी गणितात जे दिलंय ना, एकदा हे लिहून घेतलं आपल्या मनाने. आता गणितात जे दिलंय ना त्याला कम्पेअर करायचंय. कसं कम्पेअर होतं बघा. यांनी म्हटलंय आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल. आता बघा, ही इथं आई आहे, इथं मुलगा आहे. आपल्या व्हॅल्यू मध्ये आई किती वर्षांनी मोठी हे एकदा कॅल्क्युलेट करा. बघा, इथे आई 4 वर्षाची आहे, मुलगा 1 वर्षाचा आहे. जर तुम्ही बघितलं तर आई इथे 3 वर्षांनी मोठी दिसते. ओके, परंतु उदाहरणात काय सांगितलंय, आई किती वर्षांनी मोठी आहे, 21 वर्षांनी. म्हणजे आता इथे गणित या प्रकारे होईल बघा. माझे 3 म्हणजे त्यांचे 21. बघा, हे जर तुम्हाला जमलं ना तर वयवारीचं प्रत्येक गणित जमेल. जिथे जिथे गुणोत्तर दिलंय ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला जमेल. बघा, माझे 3 म्हणजे त्यांचे 21. तर त्यांनी आपल्याला काय विचारलं, वडिलांचे वय. वडिलाचं वय मी किती मानलं होतं, 5 वर्ष. तर माझे 5 म्हणजे त्यांचे किती. बघ, किती सिंपल कॅल्क्युलेशन आहे. आता हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही सोडवलं तर लगेच तुमचं उत्तर येईल. बघा, 3 म्हणजे 21 तर 5 म्हणजे किती, हे आपण या प्रकारे सोडवतो. 5 गुणिले 21 भागाकारात 3, आणि ह्या 3 ने 21 ला आपण जर भाग दिला तर आपल्याकडे येईल 3 × 3 3 7 21. 5 गुणिले 7 म्हणजेच 35 वर्ष. हे झालं तुमच्या वडिलांचं वय. हे इथे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. ओके मित्रांनो, गणित सोडवताना किचकट प्रोसेस करायची नाही, खूप सोप्या पद्धतीने सोडवायचे. मी तुम्हाला प्रत्येक गणित सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं हे शिकवत आहे. बघा, यानंतर बघूया पुढचं एक्झाम्पल. प्रश्न क्रमांक 3 तो या प्रकारे आहे. राम, श्याम व जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. राम व श्याम यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. तर जॉनचे वय किती वर्ष आहे. मित्रांनो, हे गणित पण खूप सोपं आहे, पण त्यासाठी तुम्हाला एकदा सरासरी म्हणजे काय ते माहित पाहिजे. बरोबर. बघा, जर 2 संख्यांची सरासरी जर 12 दिलेली असेल तर त्यांची बेरीज किती असेल. 2 संख्या आहे ना, तर 12 गुणिले 2 24 असेल. 3 संख्यांची सरासरी जर 14 दिलेली असेल तर त्यांची बेरीज किती असेल त्या 3 संख्यांची, तर 14 गुणिले 3 म्हणजे 42 असेल. थोडक्यात जर तुम्हाला सरासरी दिलेली असेल तर तुम्हाला एकूण संख्या काढता यायला पाहिजे, एकूण संख्यांची बेरीज काढता यायला पाहिजे. ओके, आता आपण उदाहरणाकडे वळूया. मी तुम्हाला ही कॉन्सेप्ट यासाठी सांगितली की ती आपण इथे वापरणार आहोत. राम, श्याम व जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष दिली आहे. मी काय करतो, हा लिहिला इथे राम, इथे लिहिला श्याम आणि इथे लिहिला जॉन. त्यांनी मला दिलंय त्यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष दिली. बघा मित्रांनो, जिथं जिथं सरासरी दिलेली आहे तिथे तिथे एकूण बेरजेची कॉन्सेप्ट येते. बघा, जर ह्या 3 संख्यांची, या तिघांच्या वयाची सरासरी जर 16 असेल ना मित्रांनो, तर त्यांच्या वयाची बेरीज 16 गुणिले 3 48 इतकी असेल. बघा, इथे म्हणून मी 48 लिहिलं. आता तुम्हाला वाटलं असेल सरांनी हे का लिहिलं, तर बघा, हे गणित अशाच प्रकारे सोडवा. हे गणित अशा प्रकारे सोडवण्यासाठीच बनवलेलं असतं. ओके, बघा, आता राम, श्याम, जॉन यांच्या वयाची बेरीज मी 48 काढली दिलेल्या माहितीवरतून. आता ते काय म्हणतात, राम व श्याम यांच्या वयाची सरासरी 14 आहे. बघा, पुन्हा जर सरासरी 14 असेल तर बेरीज किती असेल त्यांच्या वयाची, 14 गुणिले 2 28 असेल. मग आता बघा, हे उदाहरण जस्ट मॅच करायचं. त्यांनी आपल्याला सांगितलं आहे राम व श्याम यांच्या वयाची सरासरी 14 आहे. म्हणजे बघा, हा राम, हा झाला श्याम, या दोघांच्या वयाची सरासरी 14 आहे. याचा अर्थ दोघांच्या वयाची बेरीज ही 28 आहे. बरोबर. मग आता तुम्हाला राम आणि श्याम यांच्या वयाची बेरीज मिळाली 28, एकूण बेरीज माहिती 48, तर जॉनचं वय तुम्हाला काढता यायला पाहिजे. बघा, हे राम आणि श्याम 28 अधिक जॉन बरोबर 48, आणि म्हणून जॉन बरोबर 48 वजा 28 बरोबर 20 वर्ष. म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20 वर्ष. बघा, या प्रकारचं गणित आपण सोडवलं. यानंतर बघूया आपण पुढचं एक्झाम्पल. एक्झाम्पल क्रमांक 4. बघा, हे एक्झाम्पल पण खूप सोपं आहे. एक्झाम्पल या प्रकारे आहे. एका पुस्तकाची आणि एका पेन्सिलची एकत्रित किंमत एकूण 101 रुपये आहे. पुस्तकाची किंमत पेन्सिलच्या किमतीपेक्षा 100 रुपयांनी जास्त आहे. तर पेन्सिलची किंमत किती. मित्रांनो, हे गणित जर तुम्ही बघितलं आणि तोंडी सोडवायचा प्रयत्न केला ना, मी सांगतो 100% मित्रांचं हे गणित चुकणार आहे. कारण काय, कारण की गणितामध्ये किमती इतक्या सोप्या सोप्या दिले ना, मी सांगतो खूप मित्र एकतर याचं उत्तर 1 रुपये देतील किंवा 101 रुपये देतील, जे की दोन्हीही चुकणार आहे. यासाठी ह्या गणिताची तुम्हाला प्रॉपर मांडणी करता यायला पाहिजे. बघा, मी पुस्तकाला बुक म्हणतो, पेन्सिलला पेन्सिल म्हणतो, आणि गणितात दिलेल्या गोष्टी प्रॉपरली लिहितो. बघा,
एका पुस्तकाची आणि पेन्सिलची एकत्रित किंमत किती आहे? 101 रुपये. बघा, हे झालं पुस्तक, ही झाली पेन्सिल आणि यांची किंमत आली 101 रुपये. ओके. आता पुढचं, पुस्तकाची किंमत पेन्सिलच्या किमतीपेक्षा 100 रुपयांनी जास्त आहे. म्हणजे काय? पुस्तकातून पेन्सिलची किंमत वजा केली तर आपल्याला 100 मिळायला पाहिजे. ते पण लिहून घेतो. हे झालं पुस्तक वजा पेन्सिल बरोबर हे 100 रुपयांनी जास्त आहे. हे दोन समीकरण तयार झाले. जस्ट हे दोन्ही समीकरण सोडवा, तुमचं उत्तर तुमच्या समोर असेल. आता त्यांनी मला काय विचारलं, तर पेन्सिलची किंमत किती. मग आता पेन्सिलची किंमत करण्यासाठी मी काय करतो, हे जे सगळे दिलेले आहे यांची मी वजाबाकी करतो. ही झाली वजा. बघा मित्रांनो, इथे हा जो वजा येतो तुम्हाला समीकरण सोडवता यायला पाहिजे. हे वजा वजा दोन्ही मिळून अधिक होतील आणि हे सुद्धा वजा होईल. मग आता गणित कसं होईल, तर बी मधून बी गेला, हे दोन्ही कॅन्सल होतील. पी अधिक पी हे झाले 2p आणि 101 मधून 100 गेले, हा झाला 1. आता पी ची किंमत म्हणजे पेन्सिलची किंमत तुमच्या समोर या प्रकारे, पी बरोबर 1/2 आणि पी बरोबर 1/2 म्हणजे 0.5 किंवा 0.50 आणि ही झाली तुमच्या पेन्सिलची किंमत, जी की आहे 50 पैसे. खूप मित्रांनी हे गणित जर तोंडी सोडवलं असतं तर त्यांनी याचं उत्तर 1 दिलं असतं, कारण की 101 100 ह्या दोघातला फरक पटकन आपण घेतो आणि पटकन त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, जे की टेक्निकली चूक आहे. यानंतर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, नदीचा प्रवाह ताशी 8 किमी तर नावेचा वेग ताशी 12 किमी आहे. नावेने जे अंतर प्रवाहाच्या दिशेने 2 तासात पार केले ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यास किती वेळ लागेल. मित्रांनो, असे गणित क्वचित येतात, खूप सोपे असतात. फक्त होतं काय, आपल्याला नदी, प्रवाह, त्यांचा वेग ह्या गोष्टी ज्या वेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की हे गणित थोडेसे किचकट आहे. आपल्याला काळकाम वेग सोपं वाटतं, वेग वेळ अंतर हे पण सोपं वाटतं, पण नदी आणि प्रवाह आलं की थोडंसं अवघड वाटतं. यामध्ये एक छोटीशी कॉन्सेप्ट आहे, ती जर तुम्हाला समजली ना तर हे गणित तुमच्यासाठी खूप सोपं आहे. ओके. अशा प्रकारचं गणित, वेगाचा जिथे जिथे उल्लेख होतो ते गणित सोडवण्यासाठी एक गोष्ट तुमच्याकडे पक्की माहित असली पाहिजे, ते म्हणजे हे सूत्र. सूत्र काय आहे मित्रांनो? सूत्र हे आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. हे सूत्र तुम्हाला आतापर्यंत खूप लोकांनी सांगितलं असेल, मी पण सांगतो आहे, कारण की हे प्रकरण या सूत्राशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. ज्या ज्या वेळेस तुम्हाला वेग हा शब्द दिसला ना मित्रांनो, पहिले हे सूत्र एका कोपऱ्यात लिहून काढायचं. हे सूत्र खूप IMP आहे. ओके. याशिवाय गणित सुटूच शकत नाही. आता सूत्र लिहिलं, सूत्र आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू, कारण की आपल्याला अगोदर कॉन्सेप्ट समजून घ्यायची आहे. तर कॉन्सेप्ट काय आहे, मी कॉन्सेप्ट इथं लिहितो मित्रांनो. बघा, प्रवाह म्हणजे काय, ही तुमची नदी आहे. नदी कुठे वाढते? ह्या बाजूने वाहते, बरोबर. आणि ही तुमची नाव आहे. ओके. ही तुमची नाव आहे. नाव कुठे वाहते आहे? इथे वाहते आहे. ओके. आता प्रवाहाच्या दिशेने म्हणजे काय आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे काय हे समजून घेऊ. बघा, तुमची नदी पण इकडे वाहते. ओके. बघा, नदी पण इकडे वाहते आहे आणि बोट पण इकडे वाहते, नाव पण इकडे वाहते. तर आपण असं म्हणू शकतो की दोन्ही एका दिशेने वाहतात. म्हणजेच काय, नाव ही प्रवाहाच्या दिशेने वाहते. कधी कधी उलटा असतं, प्रत्येक वेळी गरजेचं नसतं की आपल्याला जिकडे नदी वाहते तिकडेच प्रवास करायचा असतो. कधी कधी उलटा असतं, कधी कधी आपली नदी इकडे वाहत असते आणि आपल्याला इकडे प्रवास करायचा असतो. अशा वेळेस आपण काय म्हणू शकतो? अशा वेळेस आपण म्हणू शकतो की नाव ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करते. आता एक छोटासा प्रश्न विचारतो, त्याचं लॉजिक मला सांगा. लॉजिक असं आहे, मला सांगा, पाणी इकडे वाहतंय आणि तुम्ही पण इकडेच जाताय. मला सांगा, तुमचा वेग कमी असेल की जास्त असेल? ऑब्विसली तुमचा वेग जास्त असेल. का जास्त असेल? कारण की तुमच्या नावेचा वेग वेगळा आहे, सोबतच तुम्हाला पाणी पण ढकलतंय. मग अशा वेळेस काय होतं, तुमचा वेग वाढतो. आणि याच्या एक्झॅक्ट उलटी कंडिशन, पाणी ह्या बाजूने वाहतंय, तुम्ही इकडे प्रवास करताय, तर तुमचा वेग वाढेल की कमी होईल? ऑब्विसली तुमचा वेग कमी होईल. कसा कमी होईल? कारण की पाणी इकडे जाते, ते तुम्हाला ढकलणार आहे, ते तुम्हाला विरोध करणार आहे आणि तुम्ही विरोध करत जाताय म्हणजे तुमचा वेग कमी होणार आहे. ह्या दोन कॉन्सेप्ट कळाल्या. आता याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की हा जो प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग कसा काढायचा असतो. मी काय करतो, प्रवाहासाठी P लिहितो मित्रांनो आणि होडीसाठी, नावेसाठी N लिहितो.
आणि प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जो वेग असतो त्याला आपण म्हणू फायनल वेग, तो मी F या अक्षराने दाखवतो. थोडंसं समजायला इथे तुम्हाला अवघड वाटू शकतं, पण हे तोंडी होऊ शकतं. मी फक्त समजून सांगावं म्हणून लिहितोय. आता बघा, नदीच्या प्रवाहाचा वेग ताशी. आता आपण इथे काय करू, एकदा दोन्ही एकाच बाजूने चालले अशी सिच्युएशन क्रिएट करू आणि एकदा दोन्ही अपोजिट साइडने जात आहेत असे सिच्युएशन क्रिएट करू. दोन्ही सिच्युएशन मध्ये वेग कसा बदलतो ते दाखवतो. बघा, प्रवाहाचा वेग ताशी 8 घेतला, बरोबर, आणि नावेचा वेग किती आहे, ताशी 12 आहे. दोन्ही पण एकाच बाजूने चालले म्हणजे वेग वाढणार आहे, म्हणून काय तुमचा फायनल वेग किती येईल, ह्या दोघांची बेरीज, जो की असेल 20 किलोमीटर प्रति तास. दोन्ही एकाच बाजूने चालले, दोघांच्या वेगांची बेरीज होईल, बरोबर. आता दोघं विरुद्ध दिशेला चालले, मग अशा वेळेस वेग काय होणार आहे, कमी होणार आहे. तुमचा प्रवाहाचा वेग 8 असेल, तुमच्या नावेचा वेग 12 असेल, यांची वजाबाकी केली तर तुम्हाला 4 मिळेल. -4 म्हणजे तो विरुद्ध दिशेने जातोय म्हणून वजा चिन्ह येते. ओके, आता हा झाला तुमचा नावेचा वेग. कळालं तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग कसा काढायचा आणि प्रवाहाच्या दिशेने वेग कसा काढायचा. आता आपण येऊ आपल्या एक्झाम्पल मध्ये. आपलं एक्झाम्पल आपल्याला काय सांगतंय, नावेने जे अंतर प्रवाहाच्या दिशेने 2 तासात पार केले ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यास किती वेळ लागेल. सिंपल, आपलं सूत्र घ्या, अंतर, सूत्र लिहून घ्या, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता बघा, नावेने जे अंतर प्रवाहाच्या दिशेने, म्हणजे बघा प्रवाहाच्या दिशेने दोघे पण चालले, किती अंतर पार केलंय, किती तासामध्ये, 2 तासामध्ये. आता बघा 2 तास अंतर किती आपण काढूया, हे झालं वेळेखाली आपण 2 तास लिहू, आणि वेग किती आहे प्रवाहाच्या दिशेने त्याचा, इथे बघा आपण 20 काढलाय, हे झालं तुमचं 20, म्हणजे किती अंतर झालंय, 40 किलोमीटर. मग नावेने त्यांनी आपल्याला असं विचारलंय, जर प्रवाहाच्या दिशेने नावेने 2 तासात 40 किलोमीटर अंतर पार केलं असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ते पार करण्यास किती वेळ लागेल. पुन्हा हे सूत्र, आता विरुद्ध दिशेचं काढूया, हे झालं विरुद्ध दिशेचं. पुन्हा सूत्र, अंतर किती आहे, आता अंतर आहे 40. वेग किती आहे बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 4 काढलेला आहे, गुणिले वेळ किती लागेल, आपण तो x मानू. x ची किंमत काढायची आहे, x बरोबर हे 40 भागिले 4 म्हणजेच 10 किलोमीटर, सॉरी किती वेळ लागेल, तर 10 तास इतका वेळ लागेल, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसेल. मित्रांनो, हे गणित तुम्हाला समजलं असेल तर व्हेरी गुड, नसेल समजलं तर मला कमेंट मध्ये विचारा, आपण हे गणित या प्रकरणावरती आणखी गणित सोडवूया. यानंतर बघूया पुढचं एक्झाम्पल, प्रश्न क्रमांक 6. हे एक्झाम्पल खूप इंटरेस्टिंग आहे. समीकरणाने हे गणित सोडवता येतं, परंतु मी तुम्हाला हे गणित समीकरण न सोडवता जस्ट कॅल्क्युलेशन करून कसं सोडवायचं हे शिकवतो. एक सोपं कॅल्क्युलेशन बघा. ससे व मोर मिळून 18 आहेत, त्यांच्या पायांची संख्या 52 आहे, तर मोर सशांपेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहे. काय करायचं, ससे आणि मोर किती आहेत मित्रांनो तुमचे, 18 आहे, त्यांच्या पायांची संख्या किती आहे, 52 आहे. ही जी 52 आहे ना मित्रांनो, ही 52 एकदा लिहून घ्यायची आणि ह्या 52 ला 2 ने भाग द्यायचं. किती येईल 52 भागिले 2, हे येतील 26. हा 26 अंक इथे लिहायचा आणि 26 मधून त्यांच्या पायांची संख्या दिलेली आहे आणि डोक्यांची संख्या किंवा त्या प्राण्यांची संख्या जी 18 दिली आहे ती वजा करायची. 26 मधून 18 वजा करा, किती येतील मित्रांनो, 26 मधून 18 वजा केल्यावरती 26 मधून 18 वजा केल्यावरती 8 येईल. हे जे 8 आहे ना मित्रांनो, 8 आहे तुमच्या 4 पायांच्या प्राण्यांची संख्या, बरोबर. म्हणजे हे तुमचे ससे झाले 8, बरोबर. आता दोघं मिळून किती आहेत, 18, म्हणजे तुमचे मोर किती असतील, मोर असतील तुमचे 10, तरच ते 8 आणि 10 18 होतील, बरोबर. कॅल्क्युलेशन काय केलं, पायांची संख्या घेतली, त्याला भागाकारात 2 घेतलं, जे उत्तर येईल त्यातून एकूण संख्या वजा केली आणि जे उत्तर येईल ते उत्तराला डायरेक्ट आपण काय म्हणणार, 4 पायांच्या प्राण्यांची संख्या. ससेला 4 पाय असतात म्हणून तुमचे ससे झाले 8 आणि मोर झाले 10. आता त्यांनी विचारले मोर सशांपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. बघा आता इथे जस्ट कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, तुमचे मोर 10 आहेत, ससे 8 आहे, म्हणजे मोर हे तुमचे 2 ने जास्त आहे. हा पर्याय तुम्हाला शोधायचा, हा आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल 2 ने जास्त. यानंतर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल या प्रकारे, प्रश्न क्रमांक 7. एक्झाम्पल
सोडवूया आपण. यस, बघा मित्रांनो, 50 मीटर बाजूच्या चौरसाकृती मैदानाच्या कडेने प्रत्येक 5 मीटर अंतरावर एक विद्यार्थी उभा केल्यास एकूण किती विद्यार्थी उभे करता येतील? यामध्ये 90% मुलं चुकतात, कारण की चौरसाच्या बाजूला विद्यार्थी उभं करणं आणि एका लाईनमध्ये विद्यार्थी उभं करणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. फरक कसा येतो तर तो आपल्याला इथे समजेलच, पण त्याआधी हे समजून घ्या मित्रांनो की चौरसावरती किंवा लाईनवरती ज्या वेळेस तुम्ही विद्यार्थी उभे करता त्यावेळेस एक महत्त्वाची गोष्ट ही असते की त्यामध्ये काही विद्यार्थी कॉमन असतात. ते आपल्याला असं व्हिज्युअलाइज करून काढणं थोडंसं अवघड जातं. तर मी तुम्हाला नेहमी सल्ला देतो की तुम्ही काय करा, अशा प्रकारचं उदाहरण आलं ना, आकृती काढून सोडवा. ओके, बघा उदाहरणात त्यांनी काय दिलेलं आहे, 50 मीटर बाजूचा एक चौरस आहे. हा झाला तुमचा चौरस, आणि या चौरसाच्या बाजूवरती तुम्हाला 5 मीटर अंतरावरती एक विद्यार्थी उभा करायचा आहे. ओके, आता मी तुम्हाला इथे काय सल्ला देतो, इथे तुम्हाला मी सल्ला देतो की एकदा किती विद्यार्थी उभे होतील एका बाजूला हे काढून घ्या, आणि हे काढण्यासाठी एका वेळी फक्त एका बाजूचाच विचार करा. ओके, मग आता आपण असा विचार करू, सपोज ही बाजू आहे. ओके, आता तुम्हाला थोड्या वेळासाठी ही गोष्ट बाजूला ठेवायची की ऍक्च्युअल मध्ये किती विद्यार्थी उभे करायचे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की एखाद्या बाजूवरती विद्यार्थी उभे करायचे असेल 5-5 मीटर अंतरावरती किती विद्यार्थी लागतील. बघा आता मी काय केलं, इथे एक विद्यार्थी उभा केला, इथे एक विद्यार्थी उभा केला. तर बघा 5 मीटर साठी मला किती विद्यार्थी लागले मित्रांनो, 2 विद्यार्थी लागले. बरोबर, जर 10 मीटर असेल तर किती लागतील बघू बरं आपण. इथे 5, इथे 5, तर इथं 1, 2, 3, म्हणजे एक तुकडा असेल तर 2 विद्यार्थी लागतात, 2 तुकडे असेल तर 3 विद्यार्थी लागतात, 3 तुकडे असतील तर किती विद्यार्थी लागतील तुम्हाला, 4 विद्यार्थी लागतील, 4 तुकडे असतील तर 5 विद्यार्थी लागतील. म्हणजेच काय, जेवढ्या त्या बाजूच्या तुकडे होतील, जेवढे त्या बाजूचे तुकडे होतील त्यापेक्षा एक विद्यार्थी तुम्हाला नेहमी जास्त लागणार आहे. मग एकदा मी काय करतो की एक्झॅक्टली एका बाजूचे किती तुकडे होतात ते काढतो. मग आता आपल्याला एकूण बाजू किती आहे तुमची, 50 मीटर दिलेली आहे, आणि तुम्हाला 5 वरती एक विद्यार्थी उभा करायचा आहे, म्हणजे किती झाले मित्रांनो तुमचे 10 तुकडे झाले. मग बघा, जर एक तुकड्याला 2 विद्यार्थी लागत असतील, एका भागाला 2 विद्यार्थी लागत असतील, तर 10 भागाला किती विद्यार्थी लागतील, ऑब्वियस आहे 11 विद्यार्थी लागतील. आता हे 11 विद्यार्थी आपल्याला इथे प्लॅन करायचे आहे. मग मी काय करतो, पहिला विद्यार्थी इथे बसवला, दुसरा विद्यार्थी इथे बसवला, एका बाजूवरती 11 विद्यार्थी असणार हे फिक्स आहे. मग आता 2 विद्यार्थी इथे गेले, किती उरले विद्यार्थी मित्रांनो, 9 विद्यार्थी उरले. बरोबर, झाले एका बाजूवरती 11, 10ची बाजू होती, 10 तुकड्यांची बाजू होती, 11 विद्यार्थी लागले. आता पुढची गोष्ट, इथे तुम्ही 11 काढून 11 दूने 22, 33, 44 करून हे 44 उत्तर कराल, इथे तुम्ही फसाल. बिलकुल फसायचं नाही. इथे काय करायचं, इथे आणखी एक विद्यार्थी टाकून घ्यायचा. 4 कोपऱ्याला 4 विद्यार्थी आले. आता बघा मित्रांनो, हे 2 ऑलरेडी आले, मध्ये किती बसणार आहे 9. हे 2 ऑलरेडी आले, मध्ये किती बसणार आहे 9. हे पण 2 ऑलरेडी आहे, मध्ये किती बसणार आहेत 9. म्हणजे प्रत्येक बाजूवरती 11 बसत नाही, एका बाजूवरती 11 बसतात, आणि त्यानंतर कोपऱ्यातले विद्यार्थी सोडले ना 10 असे विद्यार्थी बसतात. ओके, 10, 9 असे विद्यार्थी बसतात. मग आता एक्झॅक्ट आता किती विद्यार्थी झाले हे आपण जरा कॅल्क्युलेट करू. हे झाले बघा मित्रांनो 9, 18, 27, 36, मधल्या बाजूत बसलेले 36, आणि 4 कोपऱ्यावरती बसलेले 4, म्हणजे 36 आणि 4 हे झाले 40 विद्यार्थी. म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल 40. 44 बिलकुल येणार नाही. कळालं. यानंतर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल, प्रश्न क्रमांक 8. तो या प्रकारे बघा, हा प्रश्न जस्ट कॅल्क्युलेशनचा आहे. मी तुम्हाला जस्ट कसं सोडवायचं ते दाखवतो. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. सोडवण्यासारखं यामध्ये विशेष काही नाही. दिव्याने 19.5 रुपये प्रति किलोग्राम दराने 300 ग्रॅम वांगी आणि 23 रुपये प्रति किलोग्राम दराने अर्धा किलोग्राम दराने दोडका विकत घेतला, तर तिला भाजी विक्रेत्याला किती रुपये द्यावे लागतील. खूप सोपं कॅल्क्युलेशन. बघा काय, 19.5 रुपये या दराने तिने 300 ग्रॅम वांगी घेतली, आणि त्याचप्रमाणे 23 रुपये प्रति किलोग्राम, हे 23 रुपये प्रति किलोग्राम दराने 500 ग्रॅम, अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम दोडका विकत घेतला, तर तिला किती पैसे द्यावे लागतील. तुम्हाला काय करावं लागेल,
याची बेरीज करायची, याची बेरीज करायची, सॉरी यांचा गुणाकार करायचा, यांचा गुणाकार करायचा, ह्या दोघांची बेरीज करायची आणि जे उत्तर येईल ते मला कमेंट करून सांगायचं. हे गणित खूप सोपं होतं, त्यामुळे मी सोडवून दाखवलं नाही. आपण वळूया पुढच्या एक्झाम्पलकडे. प्रश्न क्रमांक 9, 3 संख्यांची सरासरी. आता बघा हे गणित थोडंसं किचकट आहे. किचकट यासाठी आहे की एक स्टेप अशी आहे की जिथे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. मी हे दाखवतो तुम्हाला. बघा 3 संख्यांची सरासरी 48 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे, तर तिसरी संख्या कोणती? गणित कसं सोडवणार? पहिले सरासरी दिलेली आहे ना, तर सगळ्यात अगोदर बेरीज काढता येईल हे डोक्यात ठेवायचं. मग बघा 3 संख्यांची सरासरी किती दिली आहे? 48. मग त्यांची बेरीज किती येईल मित्रांनो? 48 गुणिले 3 हे झाले 24, हे 2 4 3 12 144. थोडक्यात त्यांनी काय दिले तुम्हाला? 3 संख्यांची सरासरी 48 आहे, म्हणजे त्या 3 संख्यांची बेरीज 144 आहे असं दिलेलं आहे. जिथे जिथे तुम्हाला सरासरी दिलेली असते तिथे तिथे तुम्हाला त्यांची बेरीज किती आहे हे समजलं पाहिजे. ओके, आता मी त्या 3 संख्या मांडतो. ही झाली माझी पहिली संख्या, ही झाली दुसरी संख्या आणि ही झाली तिसरी संख्या. ओके, आता बघा दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे. मी काय करतो? दुसरी संख्या पहिल्यापेक्षा 8 ने मोठी आहे ना, पहिल्या संख्येला x मांडतो आणि दुसऱ्या संख्येला x अधिक 8 मांडतो. झाली की नाही? ह्या 8 ने मोठी, बरोबर झाली मोठी. यानंतर व दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे. आता इथं तुम्हाला समजलं पाहिजे 14 ने लहान कशी करायची, बरोबर. ही कितीने लहान आहे? हिच्यापेक्षा 14 ने. मग तुम्हाला काय करावं लागणार आहे मित्रांनो? तुम्हाला यातून 14 ह्या संख्येला हिच्यापेक्षा 14 ने लहान करायचं असेल म्हणजे हिला 14 ने मोठं करावं लागेल. कळतंय? म्हणजे ही संख्या तुमची किती आहे? ही x अधिक 8 आहे प्लस हिला 14 ने तुम्हाला वाढवावं लागेल, त्यावेळेस तर ती 14 ने लहान होईल. कळाल्या तुम्हाला संख्या कशा आल्या? मग तुमच्या संख्या अशा तयार झाल्या. x पहिली संख्या, दुसरी x अधिक 8 आणि तिसरी x अधिक 8 अधिक 14. म्हणजेच मी याला आता असं लिहितो x अधिक 22. तुमच्या संख्या या प्रकारे झाल्या. x अधिक 8 x अधिक 22. आता बघा पहिलं जे स्टेटमेंट दिले ना मित्रांनो, त्यांची संख्या 48 आहे, हे वापरण्याची गरज आहे. आता बघा त्यांनी काय दिलं? आपण तिघांची बेरीज काढली होती 144. मांडा तिघांची बेरीज. x अधिक 8 आणि x अधिक 22. तुम्ही म्हणाल हे सर काय घेतलं? बघा ही पहिली संख्या घेतली, ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या, ही तिसरी संख्या, बरोबर. आता या तिघांची बेरीज आपण 144 काढलेली आहे ऑलरेडी. आता हे गणित जस्ट सोडवायचं आहे. तुमचं उत्तर तुमच्या समोर असेल. बघा x हे झाले 3x अधिक 22 आणि 8 हे झाले 30 बरोबर 144. आता याच्यानंतर पुढे काय करायचं मित्रांनो? 3x बरोबर 144 मधून 30 गेले, किती उरणार आहे? 114 उरणार आहे. ओके, आता x बरोबर या 114ला तुम्हाला 3 ने भाग द्यायचा आहे. 3 त्रिक 9 24 झाले, 3 8 24. 38 उत्तर येते. आता खूप मित्र याच्यामध्ये 38 शोधतील आणि पटकन उत्तर देऊन मोकळं होतील आणि 100% चुकतील. का चुकतील? अरे बाबांनो, त्यांनी तुम्हाला काय विचारलंय? त्यांनी तुम्हाला तिसरी संख्या विचारलेली आहे. एकदा आता ह्या संख्या काढून घ्या. ओके, मग तुम्हाला कळेल तुमची तिसरी संख्या कोणती आहे. x ची किंमत 38 आली म्हणजे तुमची पहिली संख्या झाली 38. दुसरी x अधिक 8 आहे म्हणजे 38 आणि 8 किती झाले मित्रांनो? 46. आणि तिसरी संख्या किती आहे तुमची? x अधिक 22 म्हणजे 38 अधिक 22 म्हणजे झाली 60. म्हणून ह्या प्रश्नाचं तुमचं उत्तर 60 यायला पाहिजे, 38 नाही. जे 38 देतील ते संपूर्ण मेहनत करतील, फक्त बरोबर उत्तर सिलेक्ट करण्यात चुकतील आणि 1 मार्क गमावून बसतील. ओके, यानंतर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. प्रश्न क्रमांक 10. आता बघा मला ह्या पेपरचं जे मुंबईला हा जो पेपर झाला, ह्या पेपरचं मला एक खास वैशिष्ट्य हे जाणवलं की ह्या पेपरमध्ये भूमितीच्या कॉन्सेप्टवरती खूप प्रश्न विचारलेत. खूप प्रश्न असे आहेत की ते भूमितीच्या छोट्या छोट्या कॉन्सेप्टवरती आहेत आणि ते प्रश्न एकदम सोपे आहेत. जस्ट
तुम्हाला थोडंसं काहीतरी माहित असेल तर. ओके, म्हणून या प्रश्नांवरती थोडासा फोकस करा. हे जर तुम्हाला समजलं तर कोणत्याही पेपरमध्ये जे भूमितीचे प्रश्न येतात ना, तर ते जवळपास सारखे सारखे प्रश्न असतात, तुम्हाला खूप सोपं जाईल. बघा आता काय म्हटलंय, एका कोणाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10 अंशांनी जास्त आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोन आहे. खूप सिंपल आहे, पण ज्याला भूमिती बिलकुल माहितीच नाही त्याला हा 1 मार्क मिळणार नाही. ज्याला हा 1 मार्क मिळणार नाही त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो, 3 प्रकारचे कोन असतात. बघा 3 प्रकारचे कोन असतात, आकृती काढून पण दाखवतो. सुरुवात होते इथून. इथून म्हणजे बघा इथे जर 90 अंशाचा कोन जर झाला ना मित्रांनो, त्याला काय म्हणणार तुम्ही, त्याला तुम्ही म्हणणार काटकोन. ओके, आता दुसरं काय होईल मित्रांनो, 90 पेक्षा एक कमीचा होईल आणि एक 90 पेक्षा जास्तचा होईल. कमीचा मी इथे लिहितो. आता हा 90 पेक्षा जर कमी झाला, समजा हा 60 झाला, 70 झाला, 80 झाला, 85 झाला, 89 झाला, 90 नको, 90 पेक्षा कमी कितीही, तर याला तुम्ही काय म्हणणार, याला तुम्ही म्हणणार लघुकोन. ओके, आणि एक 90 पेक्षा जास्तचा असतो तो असा निघेल मित्रांनो, बरोबर. हा सपोज 110 अंशाचा आहे, तर याला तुम्ही काय म्हणणार, मोठा आहे तो, म्हणून त्याला तुम्ही म्हणणार विशाल कोन. विशाल कोन. 3च प्रकारचे कोन असतात, काटकोन, लघुकोन, विशाल कोन. आता त्यांनी काय म्हटलंय, एका कोणाचे माप काटकोनापेक्षा 10 अंशाने जास्त आहे, म्हणजे हा 90 आहे, त्यापेक्षा 10 ने जास्त आहे, 90 आणि 10 100 होतात. 90 पेक्षा जास्त आहे म्हणून तो मोठा आहे, म्हणून त्याला आपण म्हणणार विशाल कोन. आणि हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर, पर्याय क्रमांक 3 विशाल कोन. खूप सोपं होतं, पण जस्ट एक रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट समजून सांगितलं. यानंतर बघूया पुढचं एक्झाम्पल, प्रश्न क्रमांक 11. बघा पुन्हा पुन्हा कोणावरती उदाहरणं येतात. एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापाच्या चौपट आहे तर कोटी कोणाचे माप काढा. आता बघा तुम्ही तर मगाशी म्हटले की सर 3च प्रकारचे कोन असतात, विशाल कोन, लघुकोन, काटकोन. आता इथे कोटी कोन आले, काटकोन नाहीये, हा कोटी कोन आहे. तर मित्रांनो हा एक कोनाचा उपप्रकार आहे. कोटी कोन आणि पूरक कोन ह्या 2 कॉन्सेप्ट आहे. मी इथे तुम्हाला पूरक कोन सध्या समजून सांगणार नाही, ज्यावेळेस त्याचं उदाहरण येईल त्यावेळेस समजून सांगेल. पण आता सध्या तुम्ही माझ्याकडनं हे शिकून घ्या की कोटी कोन म्हणजे काय. तर कोटी कोन म्हणजे काय, आता तुम्हाला कशात कशात कन्फ्युजन झालं मित्रांनो. कोटी कोन बघा इथे लिहितो मी, तुम्हाला याच्यात कन्फ्युजन व्हायला पाहिजे. कोटी कोन आणि काटकोन ह्या 2 गोष्टींमध्ये तुम्हाला कन्फ्युजन व्हायला पाहिजे, कारण की याच्यामध्ये खूप सोपे सोपे सारखे सारखे शब्द आहे. इथे काट लिहिले आणि इथे कोटी लिहिले, बरोबर. तर याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायलाच पाहिजे, कारण की ह्या 2 गोष्टी खूप रिलेटेड आहे. रिलेटेड म्हणजे कशा मित्रांनो, बघा जर एखादा कोन असेल त्याला आपण म्हणूया मूळ कोन. मूळ कोन आणि कोटी कोन यांची बेरीज केली ना मित्रांनो, तर ती येते तुमचं काटकोन. काय देते, काटकोन. ही संकल्पना समजून घ्या. म्हणजे काय बघा, तुम्हाला काय करायचंय, कोटी कोन जर विचारलं ना तर तुम्हाला असा विचार करायचा आहे की 90 अंशाचा विचार करायचा आहे. कसा विचार करायचा बघा, सपोज मी तुम्हाला सांगितलं की मूळ कोन 40 अंशाचा आहे, तर त्याचा कोटी कोन कितीचा असेल, तुम्ही असं विचार करायचा. मूळ जर 40चा असेल, आपल्याला बेरीज 90 आणायची काहीही करून, मग मूळ जर 40चा असेल तर त्याचा कोटी कोन 50चा असेल, कारण 40 आणि 50 90 होतात. मित्रांनो तर उदाहरण, आता आपण उदाहरणाकडे वळू. एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या चौपट आहे. कोटी कोणाच्या चौपट आहे म्हणजे काय, मी कोटी कोन माझा 1चा घेतला तर मूळ कोन किती असेल, चौपट म्हणजे 4 आहे, बरोबर. मग आता माझ्या दोघांची बेरीज किती येते मित्रांनो, 4 अधिक 1 5 येत आहे. मग ती किती यायला पाहिजे, 90 यायला पाहिजे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मूळ कोन आणि कोटी कोन यांची बेरीज 90 यायला पाहिजे. माझी 5 येते. मग आता इथे रिलेट करायला शिकू. माझे 5 म्हणजे त्यांचे 90. तर त्यांनी काय विचारलंय आपल्याला, कोटी कोणाचे माप काढा. कोटी कोन किती काढले आपण, 1. तर माझा 1 म्हणजे त्यांचे किती, या प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. मग हे कसं सोडवणार, तर बघा माझे 5 म्हणजे त्यांचे 90, तर माझं 1 म्हणजे किती, म्हणजेच हे या प्रकारे सुटतं. 1 गुणिले 90 भागाकारात 5, या 90 ला 5 ने भाग दिला तर आपलं उत्तर येईल 18 अंश. आणि हे झालं या प्रश्नाचं उत्तर, जे की आहे पर्याय क्रमांक 1. ओके, तुम्हाला हे उदाहरण कळालं असेल. यानंतर आपण वळूया पुढच्या एक्झाम्पलकडे. इथून पुढे सगळे भूमितीचे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, आणि हे समजून घ्या, खूप महत्त्वाचे आहे. वर्तुळाचा परिघ 154 सेमी असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती असेल.
परीघ दिलाय. आता तुम्हाला परीघ म्हणजे काय हे मी मागच्या खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. परीघ म्हणजे काय मित्रांनो, तर त्या वर्तुळाभोवती एक चक्कर मारायचं जर असेल ना, तर किती अंतर लागतं ती गोष्ट. ओके, किंवा एखाद्या बांगडीभोवती किती लेस लागेल हे काढणं म्हणजे परीघ काढणं. बघा आता वर्तुळाचा परीघ दिलाय 154 सेंटीमीटर, तर त्या वर्तुळाचा व्यास किती असेल. आता तुम्हाला इथे दोन गोष्टी माहित असल्या पाहिजे. पहिली गोष्ट परीघ, परीघाचं सूत्र आहे 2πr. आणि दुसरी गोष्ट व्यास, व्यास म्हणजे काय आहे तर 2r. त्रिज्या दुप्पट केली ना मित्रांनो, ही r त्रिज्या असते, त्रिज्या दुप्पट केली की तुम्हाला व्यास मिळत असतो. आता जस्ट या किमती सूत्रामध्ये टाकू आणि उदाहरण सोडू. बघा वर्तुळाचा परीघ दिलेला आहे 154 सेंटीमीटर, म्हणजेच 2πr ची किंमत त्यांनी दिली आहे 154. तुम्हाला व्यास शोधायचा आहे. आता व्यास म्हणजे काय मी सांगितलं 2r, मग मी काय करतो हा 2rच इथे ठेवतो, बाकीच्या गोष्टी तिकडे पाठवून देतो. बघा 2r इथे ठेवला मी, 2r, आणि हा पाय तिकडे पाठवला. आता पाय तिकडे पाठवायचा म्हणजे काय करायचं, हा इकडे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाईल, म्हणजे तो कसा होईल 154 भागाकारात पाय. मला सांगा पायची किंमत किती आहे. पायची किंमत आहे 22/7, म्हणजे हे कॅल्क्युलेशन असं होईल 154 भागाकारात 22/7. असं आलं की काय करायचं. आता इथे तर असं दिसतंय खूप किचकट केलं, किचकट नाहीये, खूप सोपं आहे. बघा 154, हा 22 इथेच राहील मित्रांनो, आणि हा 7 वरती जाईल. आता हे गणित कसं सुटणार बघा, या 22 ने 154 ला भाग जातो, कितीचा भाग जातो 7चा भाग जातो, म्हणजे तुमच्याकडे येईल 7 × 7 म्हणजेच 49 सेंटीमीटर, जे की आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. कळालं मग तुम्हाला वर्तुळाचा व्यास किती काढलाय तुम्ही 49 सेंटीमीटर. ओके, 2r ची किंमत काढली. यानंतर बघूया मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल या प्रकारे, प्रश्न क्रमांक 13. एक वर्तुळाकार क्रीडांगणाची त्रिज्या 49 मीटर आहे. क्रीडांगणाभोवती तारेचे 5 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. मी तुम्हाला जे मगाशी परिघाचं सांगितलं ना मित्रांनो, ती परिघाची कॉन्सेप्ट इथे वापरायची. बघा मी तुम्हाला एकदा थोडक्यात एक्सप्लेन करतो. हे तुमचं वर्तुळाकार कृती मैदान आहे. याची तुम्हाला त्रिज्या दिली आहे मित्रांनो 49. ओके, आणि तुम्हाला काय करायचंय त्याच्या भोवती 5 पदरी कुंपण घालायचे. एक पदरी नाही, 2 पदरी नाही, 5 पदरी घालायचे. आणि 5 पदरी कुंपण घातल्याच्या नंतर एका मीटरला 50 रुपये इतका खर्च दिलाय, तर 5 पदरी कुंपण घालायला किती खर्च येईल ते काढायचं. आता इथे जर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की परीघ म्हणजे काय असतो, तर बघा इथून वर्तुळाची लांबी मोजायला सुरुवात केली, इथून इथपर्यंत आलं की इथपर्यंत मोजलं की जी किंमत येईल ती असेल तुमच्या वर्तुळाचा परीघ. मग हा जर परीघ तुम्हाला काढता आला तर तुम्हाला इथून इथपर्यंत किती तार लागेल हे काढता येईल. आणि एकदा तुम्हाला इथून इथपर्यंत किती तार लागेल हे काढता आली, एक पदरी कुंपण घालायला किती तार लागते हे काढता आली की तुम्हाला 5 वेळा घालायला किती काढता येईल हे काढता येईल, किती तार लागेल हे काढता येईल. आता 5 वेळेस लागणारी तार काढली, समजा तुमचं सपोज 200 मीटर तार आली, तर तुम्हाला एका मीटरला 50 रुपये खर्च आहे, तर 200 ला किती असंही काढता येईल. बरोबर, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचे. सगळ्यात अगोदर तुम्हाला परीघ काढता यायला पाहिजे, आणि आपलं परीघाचं सूत्र आहे 2πr. मला आता पुन्हा हे विचारू नका की परीघ का काढायचा. परीघ यासाठी काढायचं की किती तार लागेल ते शोधायचंय तुम्हाला. बरोबर, मग आता बघा एकदा आपण परीघ काढून घेऊ. परीघाचं सूत्र 2πr आहे. सूत्रामध्ये किमती टाकू. हे झाले तुमचे 2, पायची किंमत 22/7 आणि r ची किंमत 49 दिली आहे. बरोबर, मग आता याला आपण जस्ट सोडवूया. ह्या 7 ने याला भाग दिला, तुमच्याकडे आलं 2 × 22/7. हे झालं मित्रांनो तुमचं परीघ. आता परीघ म्हणजे काय मी सांगितलं. परीघ म्हणजे तुम्हाला बघा ह्या सगळा जर गुणाकार केला ना मित्रांनो, तर तुम्हाला एका वेळी किती तार लागेल हे मिळेल. आता तुम्हाला तार किती पदरी कुंपण करायचे 5 पदरी. मग मी याला काय करतो 5 ने गुणतो. का गुणतोय तर 5 पदरी कुंपण करायचंय. ओके, आता मी याच कॅल्क्युलेशन मध्ये पुढचं पण गणित घेतोय, पुढची पण माहिती घेतोय. आता हे झालं तुमच्या 5 पदराला लागणारी तार. आता एका मीटरची किंमत दिलेली आहे, तर एवढ्या सगळ्याला किती लागेल ते पण आपल्याला काढता येईल. ते कसं काढणार मित्रांनो आपण, तर आपण एका मीटरला 50 लागतात, तर हे सगळे जेवढे मीटर भरेल याला जर 50 ने गुणलं तर आपल्याला एकूण रक्कम मिळेल. मी हे एकाच कॅल्क्युलेशन मध्ये का घेतलं तुम्हाला कळेल. हे कॅल्क्युलेशन मी सोपं करावं यासाठी घेतलं. मी काय करतो आता, या
2चा आणि 50चा गुणाकार करून टाकतो, किती येईल 100. हा 22 जशाच तसा ठेवतो आणि 7 आणि 35चा गुणाकार 7 आणि 5चा गुणाकार करतो, जो की होतोय 35. तुम्ही म्हणाल सर हे असेच का केले, तर याच्या मागे थोडंसं लॉजिक आहे मित्रांनो. हे लॉजिक तुम्हाला जर समजलं ना तर तुमची कॅल्क्युलेशन फास्ट होते. आता बघा 100 गुणिले 22 गुणिले 35. आता 100 गुणिले 22 लगेच करायचं नाही मित्रांनो, हे 22 गुणिले 35 करून घ्यायचं, कारण की हे 2 शून्य ठेवून लगेच उत्तर येईल. आता 22 गुणिले 35 कसं करणार, खूप मित्र डायरेक्ट अशी मांडणी करणार 35 गुणिले 22. मी तुम्हाला ही मांडणी सजेस्ट करत नाही. मी काय करतो, हे जे 35 आहे ना मित्रांनो, 35ला दुप्पट करा, हे झाले 70 आणि 22चे अर्धे करा, हे झाले 11. असं का केलं, कारण की मला हा शून्य पाहिजे, मला 11चा पाडा येतोय, मला 22चा पाडा येत नाही. मग हा 70 गुणिले 11 केलं. 70 गुणिले 11 किती झालं मित्रांनो, 770. 11 7 77 आणि एक शून्य ठेवून दिला. ओके, म्हणजे माझं याचं उत्तर आलं 770 गुणिले 100. बघा कॅल्क्युलेशन किती सोपं झालं. आता या 77 वरती 3 शून्य ठेवून दिले की माझं उत्तर येईल 77,000, जे की आहे या प्रश्नाचं उत्तर. इथे मी तुम्हाला परिक्त शिकवला, प्लस कॅल्क्युलेशन कसं स्मार्ट करता येईल हे पण शिकवलं. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 14. बघा एकदा वर्तुळ सुरू झालं की इथं ह्या पेपरमध्ये वर्तुळ 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 फक्त हेच गणित आहे, पण हे तुमच्यासाठी खूप IMP आहे. बघा वर्तुळाची त्रिज्या दुप्पटीने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती पटीने वाढ होईल. जर तुम्ही माझा आजचा हा व्हिडिओ पूर्ण मन लावून बघत असाल ना मित्रांनो, तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या हे लक्षात येईल मित्रांनो की यामध्ये पूर्ण वर्तुळ चॅप्टर कव्हर होतोय. कळतंय, पूर्ण चॅप्टर तुमचा कव्हर होतोय. आता इथे त्यांनी पहिले आपण परिघ काढला, व्यास काढला, आता इथे वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले. मला सांगा वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, ते आहे पाय r वर्ग. r म्हणजे त्रिज्या. आता त्यांनी सिच्युएशन अशी दिली, वर्तुळाची त्रिज्या त्यांना दुप्पट करायची आणि क्षेत्रफळात काय फरक होतो ते बघायचं. मग मी काय करतो, 2 सिच्युएशन मांडतो. ही झाली माझी पहिली सिच्युएशन A B. मित्रांनो मी लिहिण्याचं वर्क थोडं जास्त यासाठी करतो की तुम्हाला हे समजायला पाहिजे आणि तुम्ही हे लिहून घ्या. तुम्हाला ह्या व्हिडिओची या पूर्ण प्रश्नांची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नक्की मिळून जाईल. कमेंटमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्यासोबतच आपल्या स्टडीवाडी ॲपमध्येही मी ही PDF देत असतो. ते ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. इथे तुम्हाला दिसत असेल आपल्या स्टडीवाडी ॲपचा लोगो आहे. इथे तुम्ही बघू शकता. प्ले स्टोअरवरती जायचं, स्टडीवाडी सर्च करायचं आणि हे ॲप डाउनलोड करायचं. बघा सिच्युएशन काय आहे, तर ह्या प्रकारे वर्तुळाची त्रिज्या दुप्पट वाढवली पण दिलेलीच नाहीये, तर दुप्पट कशी करायची. जर दिलेली नाहीये तर 1 घेऊन टाका ना. 1 घेतली. आता दुप्पट केली, किती झाली 2 झाली. आता क्षेत्रफळात काय फरक पडतो ते काढू. क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, पाय r वर्ग. इथे किमती टाकू. हा पाय जशाच तसा घेतला, r ची किंमत 1 लिहिली, 1चा वर्ग. ही झाली पहिली सिच्युएशन. दुसऱ्या सिच्युएशन मध्ये दुप्पट त्रिज्येने काय फरक पडतो ते काढू. हा झाला तुमचा पाय. तुमचा त्रिज्या आता 2 दिली आहे, त्याचा वर्ग. याला सॉल्व करा म्हटलं की ही पायची किंमत टाकून 22/7 करून त्या 1ला किंवा 2ला भागाकार करत बसायचं नाही. पाय जशाच्या तसा ठेवा. ज्या वेळेस तुम्हाला अशा प्रकारचं गणित येईल की वर्तुळाची त्रिज्या तुम्हाला दुप्पट करायची आहे, तिप्पट करायची आहे, त्यावेळेस पायला बिलकुल बदलायचं नाही. पाय जशाच्या तसा ठेवायचा. ओके, मग आता इथे काय होईल, 1चा वर्ग 1च, म्हणजे इथं तुमचं काय येईल 1 पाय. आणि इथं काय होईल 2चा वर्ग 4, म्हणजे इथं तुमचं येईल 4 पाय. आता मला सांगा, इकडे पण पाय तिकडे पण पाय, आपण हे दोन्ही पाय कॅन्सल करू. तुमच्याकडे इथं 1 आलं आणि इथं 4 आलं. आपण क्षेत्रफळाच्या बाबतीत विचार करत होतो. काय झालं तुमचं क्षेत्रफळ, तुमचं क्षेत्रफळ 1 असणार होतं ते 4 झालं, म्हणजेच किती झालं, चौपट झालं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल चौपट. कळालं मित्रांनो. आता इथे खूप मित्र हा विचार करतील की त्रिज्या दुप्पट केल्यावरती क्षेत्रफळ चौपट कसं होईल, तर त्यासाठी ह्या पाय r वर्ग ह्या सूत्रामध्ये किमती टाकून बघाव्या लागतात. मी इथे 1 घेतला, तुम्ही 7ही घेऊ शकले असते, 14ही घेऊ शकले असते, 7च्या पटीत कोणतेही घेऊ शकले असते. 7च नाही, तुम्ही 2 3 4 कोणतीही संख्या घेऊ शकले असते. ओके, यानंतर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. प्रश्न क्रमांक 15 तो या प्रकारे आहे. मी तुम्हाला मागेच म्हटलं ह्या गणितामध्ये, ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये गणितातल्या भूमितीच्या कॉन्सेप्टवरती खूप फोकस आहे आणि हा संपूर्ण फोकस मी ही प्रश्नपत्रिका यासाठीच घेतली की तुम्हाला भूमितीच्या सगळ्या कॉन्सेप्ट मला समजून सांगता यायला पाहिजे. बघा, एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर 2:3:4 आहे, तर त्याचा सर्वात लहान व सर्वात मोठा कोण यातील फरक काढा.
भूमितीमध्ये काय असतं मित्रांनो, तुम्हाला काही गोष्टी माहीत असाव्या लागतात. जसं वर्तुळाचं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला परिघाचं सूत्र माहीत असावं लागतं, तुम्हाला वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहीत असावं लागतं, तुम्हाला हे माहीत असावं लागतं की त्रिज्या म्हणजे व्यास म्हणजे दोन वेळेस त्रिज्येची दुप्पट. कळलं? तसं ज्या वेळेस त्रिकोण येईल, आता तिथे आपण कोण बघितला, कोणामध्ये तुम्हाला माहित असलं पाहिजे की काटकोन म्हणजे 90 अंश. जसा येतात त्रिकोण येईल, त्रिकोणामध्ये तुम्हाला काय माहित असलं पाहिजे, त्रिकोणामध्ये तुम्हाला एकच गोष्ट माहित असली पाहिजे, ती म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश इतकी असते. तुम्ही कुठेही गेला, कोणताही त्रिकोण तुम्ही शोधला, कोणताही त्रिकोण तुम्ही काढला आणि त्याच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज केली तर ती 180 अंश असलीच पाहिजे. ओके, म्हणून गणितामध्ये कधीच ही गोष्ट देत नाही. गणितामध्ये कधीच तुम्हाला असं वरती असं लिहून देणार नाही की एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे तर त्याचा लहान कोण आणि मोठा कोण शोधा. कधीच देणार नाही. का नाही देणार? कारण की हे त्रिकलाबाधित सत्य, ही गोष्ट अशी आहे की हे न सांगता तुम्हाला माहीत असलीच पाहिजे. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेला तरी त्रिकोणाचे तिन्ही कोण हे 180 अंशाचेच असले पाहिजे, त्यांची बेरीज 180 अंश असलीच पाहिजे. ओके, मग बघा त्यांनी काय सांगितले, एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर 2:3:4 आहे. मी काय करतो, ते तिन्ही कोण काय आहे मला माहिती नाही, पण त्यांनी जे गुणोत्तर दिलंय त्या गुणोत्तरानुसार मी ते तिन्ही कोण या प्रकारे लिहून घेतो. बघा, पहिला कोण मी 2 लिहिला, दुसरा 3 लिहिला, चौथा 4 लिहिला. ओके, आता तिघांची बेरीज किती होती मित्रांनो, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9 होते. मी तर आता तुम्हाला सांगितलं की त्रिकलाबाधित सत्य 180 अंश असलीच पाहिजे, इथे 9 येते. मग इथे तुम्हाला कम्पेअर करायला तुम्ही शिकले पाहिजे. कम्पेअर कसं करणार, माझे 9 म्हणजे ऍक्च्युअल मध्ये 180. कळतंय? माझे 9 म्हणजे ऍक्च्युअल मध्ये 180. आता त्यांनी काय विचारलं, सर्वात लहान आणि सर्वात मोठा कोण यातील फरक किती. मला सांगा, माझं सर्वात लहान किती आहे, 2चा. सर्वात मोठा माझा कितीचा आहे, 4चा. या दोघांमधला फरक तुम्ही घेतला तर किती फरक येईल, तो 2 आणि 4 याच्यातील फरक 2 येतोय. कळतंय? मग माझे 9 म्हणजे त्यांचे 180, तर माझे 2 म्हणजे त्यांचे किती. हे जर सोडवलं तर तुमचं उत्तर तुमच्या समोर असेल. आता खूप मित्र इथे कसं सोडवायचं तर मी सांगितलेल्या नेहमीच्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता, पण मी तुम्हाला आणखी एक थोडीशी ॲडव्हान्स पद्धत सांगतो. बघा, असा विचार करा, 9चे 180 कसे झाले असतील. 9चे 180 कसे झाले असतील मित्रांनो सांगा. तर 9ला कितीने गुणावं म्हणजे 180 होईल, 9ला 20ने गुणावं म्हणजे ते 180 होतील. जर तुम्ही 9ला 20ने गुणत असाल तर ह्या 2ला सुद्धा 20ने गुणा. 2ला 20ने गुणलं तर तुमचं उत्तर येतं 40 आणि म्हणून तुमचं उत्तर आहे हे 40 अंश. कळालं? मी तुम्हाला गणितामध्ये जस्ट कॉन्सेप्टच सांगत नाहीये, तर कॅल्क्युलेशन स्मार्ट पद्धतीने कसं करायचं हे शिकवतो. हे तुम्ही शिकून घ्या. पोलीस भरतीमध्ये मी सांगतो, गणिताचे जे 25 प्रश्न असतील, 30 प्रश्न असतील किंवा 20 प्रश्न असतील, जर तुम्ही ह्या प्रकारे कॅल्क्युलेशन करत असाल तर तुम्ही बाकी उमेदवारांपेक्षा 15 मिनिटे अगोदर पेपर सोडवून मोकळे व्हाल. कळालं? यानंतर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. प्रश्न क्रमांक 16. बघा, पुन्हा काटकोन त्रिकोणाला. असं वाटतं हे भूमितीचं लेक्चर आहे. यस, बघा, एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूची लांबी 7 सेमी व 24 सेमी आहे, तर कर्णाची लांबी किती. मी मगाशी सांगितलं भूमितीमध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या त्रिकलाबाधित सत्य असतात, त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. आता काटकोन त्रिकोण आला की मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, काटकोन त्रिकोणामध्ये 90 अंशाचा कोन असतो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्यासोबत आणखी एक गोष्ट आहे ती तुम्हाला माहीत असली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे हा झाला तुमचा काटकोन त्रिकोण. इथे किती अंश असतो मित्रांनो, इथे असतो तुमचा 90 अंश. आता याला आपण म्हणू बाजू 1, याला म्हणू बाजू 2, आणि ही जी तिरपी बाजू असते ना मित्रांनो, याला कर्ण असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? कर्ण. आता त्रिकोणाच्या बाबतीत जसं तुम्हाला इथे काटकोन त्रिकोणात 90 अंश असतो हे माहित आहे ना, तसं तुम्हाला आणखीची गोष्ट माहित असली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे काय, तर ती गोष्ट ही आहे मित्रांनो, हा जो कर्ण असतो ना, या कर्णाचा जर तुम्ही वर्ग घेतला तर तो बाजू 1, पहिल्या बाजूची जी लांबी आहे तिचा वर्ग, आणि बाजू 2, दुसरी जी बाजू आहे तिचा वर्ग, यांच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच काय, कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. यालाच आपण असंही म्हणतो कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. तर इथे आता आपल्याला बाजू दिलाय म्हणून मी बाजू लिहिलं. आता बघा ते काय म्हणतात, काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 सेमी व 24 सेमी आहे. म्हणजेच काय,
ही तुमची 7 दिली आणि ही 24 दिली आणि तुम्हाला ही शोधायची आहे. कसं शोधणार? उदाहरणार्थ हे सूत्र दिलेलं नाही कारण की ते त्रिकलाबाधित सत्य आहे. ह्या सूत्रामध्ये किमती टाका, तुमचं उत्तर तुमच्या समोर असेल. तुम्हाला कर्ण शोधायचा आहे म्हणून मी इथे लिहितो कर्णाचा वर्ग, कर्ण वर्ग बरोबर. बाजू 1 चा वर्ग, 7 चा वर्ग किती मित्रांनो? 49. आणि बाजू 2 चा वर्ग, 24 चा वर्ग किती मित्रांनो? 576. यांची बेरीज करा. 576 अधिक 49 ही बेरीज केली. याला मी काय करतो? थोडं सोपं करतो. याला 576 ला 575 म्हणतो आणि 49 ला 50 म्हणतो. 575 आणि 50 किती झाले? 625. लगेच पटकन जायचं पर्यायामध्ये. 625 कुठं दिसतं? दिसत नाही का? इथेच खूप मुलं चुकतात. त्यांना काय वाटतं इथे जे उत्तर आलं ना हेच लगेच उत्तर इथं असलं पाहिजे. कसं असेल? इथं आपण कर्ण वर्ग म्हणतोय. त्यांनी तुम्हाला कर्णाचा वर्ग विचारला का? नाही. त्यांनी तुम्हाला काय विचारलंय? त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे कर्ण किती आहे, बरोबर. म्हणून कर्ण वर्ग बरोबर 625. म्हणून कर्ण बरोबर वर्गमुळात 625 आणि हे तुम्हाला पाठच असलं पाहिजे. वर्गमुळात 625 म्हणजे 25. म्हणून आपलं उत्तर आहे 25 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 16 हा होता. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 17. बघा, 9.99 मीटर लांबीच्या तारेतून 9 सेमी तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल? वजाबाकी करून करायचं उदाहरण. यामध्ये शिकवण्यासारखं काय आहे? शिकवण्यासारखं हे आहे की 9 मीटर आणि 9 सेंटीमीटर यांच्यात काय फरक आहे, बरोबर. 9 मीटर तार म्हणजे किती असते आणि 9 सेंटीमीटर तार म्हणजे किती असते हे जर तुम्हाला कंपॅरेटिव्हली कळालं तर हे गणित जस्ट तोंडी सोडवण्याचं गणित आहे. बघा मी सांगतो, 1 मीटर तार, 1 मीटर तार म्हणजे 100 सेंटीमीटर तार असते. तार नाही, लांबी काही असू शकतं, बरोबर. 1 मीटर लांबी म्हणजे 100 सेंटीमीटर लांबी असते हे जर तुम्हाला कळालं तर याच्यानंतर या गणितात काही उरतच नाही, बरोबर. मग बघा आता ते काय म्हणतात, 9.99 मीटर लांबीच्या तारेतून तुम्हाला किती दिलंय? 9.99 मीटर. आता 1 म्हणजे 100 दिले तर 9.99 म्हणजे किती? याला 100 ने गुणा, बरोबर. याला 100 ने गुणावं लागेल तुम्हाला. 9.99 गुणिले 100 म्हणजेच 999 सेंटीमीटर इतकी तार आहे. आता ते काय म्हणतात, 999 सेंटीमीटर तारेतून 9 सेमीचा तुकडा कापून घ्यायचा आहे. घ्या कापून. 999 मधून 9 सेंटीमीटरचा तुकडा कापला, तुमच्याकडे 990 सेंटीमीटर इतकी तार उरली. पर्यायामध्ये या कुठं दिसतंय का 990 सेंटीमीटर? कुठेच दिसणार नाही. का दिसणार नाही? कारण की हे सगळे मीटरचे युनिट आहे. एकदा आपण कॅल्क्युलेशनसाठी जसं मीटरचं सेंटीमीटर केलं, कसं केलं? गुणाकार 100 करून. तसं सेंटीमीटरचं मीटर कसं करणार? भागाकारात 100 घेऊन. म्हणून 990 भागिले 100. हा शून्य गेला, हा शून्य गेला, 99 ला 10 भाग दिला तर 9.9 मीटर इतकं उत्तर यायला पाहिजे, जे की पर्यायामध्ये इथं दिसतंय, पर्याय क्रमांक 2 मध्ये. कळालं? यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 18. तो या प्रकारे आहे. तुषारने फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 36 रुपये लिटर होता, तर त्या महिन्यात त्याने एकूण किती रुपये बिल दिलं असेल? हे गणित का सोडवायचं? हे गणित यासाठी सोडवायचं की छोटीशी गोष्ट सांगायची मला तुम्हाला. ज्या ज्या वेळेस फेब्रुवारी महिन्यामध्ये दूध घेतलं जाईल, फेब्रुवारी महिन्यामध्ये बिल दिलं जाईल, फेब्रुवारी महिन्यामध्ये न्यूजपेपर घेतला जाईल, फेब्रुवारी महिन्यात कोणती गोष्ट केली जाईल, तुमच्या पटकन हे लक्षात यायला पाहिजे की जे दिलेलं वर्ष आहे ते लीप वर्ष आहे का? फेब्रुवारी महिना यासाठीच देता मित्रांनो की तुम्हाला हे कळायला पाहिजे की हे लीप वर्ष आहे का. आता ज्यांना लीप वर्ष काय हे माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो. लीप वर्ष म्हणजे असं वर्ष ज्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. जनरली 28 दिवस असत असतात, बरोबर. तर आता इथे काय दिले त्यांनी? फेब्रुवारी महिना दिले की पहिले वर्षावरती लक्ष केलं पाहिजे. ओके, फेब्रुवारी महिना दिलाय, 1996 दिलाय म्हणजे हे लीप वर्ष आहे. म्हणजे इथे फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असणार आहे? 29 दिवस. आता ते काय म्हणतात, दररोज तो 1.5 लिटर दूध घेतोय, बरोबर. दररोज तो 1.5 लिटर दूध घेतोय आणि दुधाचा त्याचा रेट आहे 36 रुपये. तर त्याचा बिल किती झाला असेल हे तुम्हाला काढायचं. मग कसं काढणार? बघा, 29 दिवस, दररोज 1.5 लिटर दूध घेतोय आणि दुधाचा दर किती आहे? 36. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करणार? तर हे या प्रकारे होईल मित्रांनो. 1.5 गुणिले 36 करणार का? नका करू.
1.5 गुणिले 36 नका करू, काय करा, छोटीशी ट्रिक करा. हे 1.5 ला दुप्पट करा, 3 झाले, आणि 36 ला निमपट करा, 18 झाले. मी तुमचा दशांश काढून टाकला आणि गणित पण आणखी सोपं केलं. आता तुमच्याकडे काय उरलं, 29 गुणिले 3 गुणिले 18, 29, 18 त्रिक 54. आता 29 गुणिले 54 तुम्हाला करायचं आहे. कसं करणार, लगेच इथं आडवा गुणाकार उभा गुणाकार मांडत बसायचं नाही, सोपं करून घ्यायचं. याला सोपं कसं करायचं, मी फक्त हा विचार करतो की इथे मी पर्याय बघितले, पर्याय 1512, 1566, 1620, 1674. तर मला फक्त काय करायचंय, हे सगळ्यांचे एकक स्थानाचे अंक बघायचे. याचा 4 आहे, याचा 0 आहे, याचा 6 आहे, याचा 2 आहे. प्रत्येकाचा एकक स्थानचा अंक वेगळा आहे. मग पूर्ण गणित मी का सोडवू, मी फक्त एकक स्थानचा अंक काढतो. एकक स्थानचा अंक जर मला कळाला तर माझं उत्तर येईल. मग मी काय करतो, 9 गुणिले 4 किती होतात, 36. माझ्या उत्तराचा एकक स्थानाचा अंक 6 येतोय. तो जर यामध्ये दिसला तर तेच माझं उत्तर असेल आणि ते आहे 1566. मला पूर्ण कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. इथे मी काय केलंय, कॅल्क्युलेशन केलंच नाही, जस्ट उत्तर काढलं. ओके, यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 19. तो या प्रकारे आहे. 560 मीटर लांबीची दोरी 7 ठिकाणी समान अंतरावर कापली तर तयार झालेल्या तुकड्यांपैकी 4 तुकडे जोडले तर त्यांची लांबी किती असेल. बघा, आता मला सांगा किती ठिकाणी दोरी कापली तुम्ही, 7 ठिकाणी. आता दोरी 7 ठिकाणी कापली हा विचार करण्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, ही तुमची दोरी मित्रांनो, बरोबर. तुम्ही ही दोरी या एका ठिकाणी कापली, किती तुकडे झाले, 2 तुकडे झाले. पहिला तुकडा हा, दुसरा तुकडा हा. म्हणजे एकदा कापली तर 2 तुकडे होतात, दोनदा कापली तर 3 तुकडे होतात, तीनदा कापली तर 4 तुकडे होतात. कळतंय. मग आता किती ठिकाणी कापली तुम्ही, 7 ठिकाणी कापली. मग 7 ठिकाणी कापली तर किती तुकडे होतील मित्रांनो, 8 तुकडे होतील. खूप मित्र इथं 7 घेतील, त्यांचं उत्तर चुकणार आहे. इथे मी हे समजून सांगितलं, याकडे लक्ष द्या. दोरी जर 7 ठिकाणी कापली तर 8 तुकडे होतात. मग आता एक एक तुकडा किती लांबीचा आहे तो काढू. एकूण 560 आहे, 560 भागाकारात हे 8, भाग देऊ. एक तुकडा झाला तुमचा 70 मीटर इतक्या लांबीचा. मग असे किती तुकडे जोडायचे तुम्हाला, 4 तुकडे जोडायचे. मग 70 70 70 70 4 वेळेस जोडा, 70 गुणिले 4, 7 गुणिले 4 280. म्हणून हे झाले 280 मीटर लांबीची तुमची दुसरी, ते जर जोडले तर इतक्या लांबीचा तुम्हाला मोठा तुकडा मिळेल. कळालं. यानंतर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. प्रश्न क्रमांक 20. एका खोलीमध्ये, हे इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे बघा. एका खोलीमध्ये 30 सेमी लांबी व 30 सेमी रुंदी असणाऱ्या 150 फरशा बसवल्या आहेत. त्या खोलीची लांबी 4.5 मीटर आहे, तर रुंदी किती असेल. सोपी गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची मित्रांनो, ज्या ज्या वेळेस खोलीचं असं एक्झाम्पल येईल ना, त्या वेळेस तुम्हाला एकदा जे मीटर सेंटीमीटर दिले आहेत ना, ते समान करून घ्यावे लागणार आहेत. समान कशासाठी करायचे, समान यासाठी करायचे की तर तुमचं कॅल्क्युलेशन बरोबर येईल, अदरवाईज बरोबर येणार नाही. मग त्यांनी काय म्हटलंय, खोलीमध्ये बघा ही 30 बाय 30 ची फरची, बरोबर. अशा किती फरच्या बसवल्या त्यांनी, अशा 150 फरच्या बसवल्या. आता मी 150 काढत नाही, जस्ट अशा 150 बसवल्या. मग त्यांनी तुम्हाला विचारलं खोलीची लांबी जर 4.5 मीटर असेल, मला सांगा आता 4.5 मीटरला सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर काय करू, 100 ने गुणू. मगाशीच सांगितलं, ज्यांच्या लक्षात असेल त्यांना माहित असेल. मग हे होईल 450 सेंटीमीटर. तर रुंदी किती असेल त्यांनी विचारले. मग आता मी काय करतो, हे गणित कसं सोडवायचं हे सांगतो. बघा, आपण एकदा एकूण फरशांचं क्षेत्रफळ काढून घेऊ. कळलं, एकूण एका फरशीचं काढू, त्यानंतर त्याला 150 ने गुणलं तर आपल्याला सगळ्या 150 फरशांचं क्षेत्रफळ मिळेल. आणि मग आपण खोलीचं क्षेत्रफळ काढू. मग आपण इथं या प्रकारे लिहू, एकूण फरशांचे क्षेत्रफळ बरोबर खोलीचे क्षेत्रफळ. कळालं. मग आता याला मी जस्ट सोडवतो. बघा, एकूण फरशांचे क्षेत्रफळ. आता बघा, फरची ही 30 बाय 30 ची, म्हणजे अशी फरची, हिचं एका फरचीचं क्षेत्रफळ तुम्हाला काढता यायला पाहिजे. त्याचं सूत्र काय आहे, त्याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. मग आता एका याचं काढू. मग लांबी गुणिले रुंदी कितीची, ती 30 गुणिले 30 गुणिले 150 आहेत, म्हणून इथे 150 लिहिले. आता खोलीचे क्षेत्रफळ काढायचंय. खोली सुद्धा चौरसाकृती असेल, चौरसाकृती नाही आयताकृती आहे. मग तिचं क्षेत्रफळ पण काय असेल, तिचं पण असेल लांबी गुणिले रुंदी. मग तिची लांबी किती दिलेली मित्रांनो, 450 सेंटीमीटर, जे की आपण ऑलरेडी घेतलेली आहे.
बरोबर 450 सेंटीमीटर बरोबर 450 सेंटीमीटर आणि त्यांनी आपल्याला रुंदी विचारली आहे, त्याला मी x मानतो. आता हे गणित कसं सोडवायचं? खूप सोपं आहे. या 150 ने 450 ला भाग द्या. भाग दिल्यानंतर तुम्हाला काय मिळेल? इथं 1 इथं 3. तुमचं कॅल्क्युलेशन असं होईल 30 गुणिले 30 हे झाले तुमचे 900 बरोबर 3x आणि 3x बरोबर 900 x बरोबर 900 भागिले 3 म्हणजेच तुमचं झालं 300 सेंटीमीटर. जा पर्यायामध्ये 300 सेंटीमीटर कुठंच दिसणार नाही. का दिसेल? कारण की तुम्हाला इथे काय दिलंय त्यांनी? इथे त्यांनी तुम्हाला दिलेला आहे मीटरमध्ये. मग आता मगाशी आपण मीटरचं सेंटीमीटर केलं, आता सेंटीमीटरचं मीटर करू. काय करायचं? भागाकारात 100 करायचे. म्हणून 300 भागिले 100 बरोबर 3. म्हणून त्या खोलीची रुंदी 3 मीटर इतकी असली पाहिजे. कळालं मित्रांनो? यानंतर बघूया पुढचं एक्झाम्पल. एक्झाम्पल क्रमांक 21. एका आयताकृती शेताला 3 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 10 रुपये दराने एकूण 4200 रुपये खर्च आला, तर त्या शेताची लांबी 45 मीटर असल्यास त्या शेताची रुंदी किती? आता मगाशी आपण काय केलं होतं? मगाशी आपण वर्तुळाकार कृती मैदानाला तारेचं कुंपण घातलं होतं. आता आयताकृतीला घालायचं आहे. आयताकृतीला घालायचं असेल तर जसं आपण वर्तुळाचा परिघ काढला म्हणजे आपल्याला किती तार लागेल एका चक्रात ते कळालं, तसं आयताकृती असेल तर त्याचे आपल्याला परिमिती काढावी लागते. त्यावेळेस आपल्याला कळेल की एक पदरी कुंपण घालायला किती खर्च येईल. बरोबर? मग आता मी इथे लिहितो, हे झालं तुमचं मैदान. कळालं? आता आपल्याला परिमिती काढायची आहे. परिमिती म्हणजे काय असतं मित्रांनो? परिमिती म्हणजे त्याच्या चारही बाजूंची बेरीज असते. मग एकदा आपण शेतातल्या बाबतीत काय माहिती दिली ती बघू. थोड्या वेळासाठी खर्च रक्कम बाजूला ठेवू. शेताची लांबी 45 मीटर आहे म्हणजे ही 45 आहे. आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. ही 45 ही 45. ही बाजू आपल्याला माहिती नाहीये, तीच तर शोधायची आहे. जी शोधायची आहे त्याला आपण x मांडू. ही झाली x. मग आता मी तुम्हाला आयताची परिमिती सांगितली. परिमिती कशी काढायची? चारी बाजूंची बेरीज किंवा लांबी अधिक रुंदी आणि पूर्ण याला गुणिले 2. मी इथे जस्ट समजावं म्हणून आकृतीद्वारे जातो, या सगळ्यांची बेरीज करतो. 45 किती झाले मित्रांनो? 90 आणि x अधिक x हे झाले 2x म्हणजे तुमच्या आयताची परिमिती आली 90 अधिक 2x. आता काय करायचं? आता त्यांनी सांगितलं बघा, ही झाली तुमची आयताची परिमिती. आता त्यांनी काय सांगितलं? तुम्हाला 3 पदरी कुंपण घालायचे. एक पदरी कुंपण जर घालायचं असेल ना मित्रांनो तर इतकी तार लागणार आहे. जरी इथं तुम्हाला संख्या दिसत नसेल तर x मांडला म्हणून असं दिसतंय. अदरवाईज ही लांबी आहे, सपोज ही 30 आहे. बरोबर? तर आता तुम्हाला एक पदरी कुंपण घालायला इतकं लागते, तर 3 पदरीला किती लागेल? याला गुणाकारात 3 करा. 90 अधिक 2x गुणिले 3. बरोबर? आणि एका याला किती खर्च आलाय तुम्हाला मित्रांनो? 10 रुपये खर्च आलाय एका मीटरला, म्हणून हे गुणिले 10. आणि एकूण खर्च किती आलेला आहे तुमचा? 4200 रुपये. जस्ट हे जर सोडवलं तुम्ही मित्रांनो तर तुम्हाला x ची किंमत कळेल. बघू x ची किंमत काय येते. बघा, हे होईल 90 अधिक 2x, हे असेच ठेवतो आणि 3 आणि 10 चा गुणाकार हा झाला 30 बरोबर 4200. 90 अधिक 2x जशाच्या तसा 4200 ला भाग देऊया. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 420 भागिले 3 बरोबर 140. 2x बरोबर 140 मधून 90 गेले 50 आणि x बरोबर 50 भागाकारात 2 म्हणजेच 25 मीटर. हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. हे पर्याय क्रमांक 4. म्हणून तुमच्या शेताची रुंदी ही 25 मीटर इतकी असेल. ओके. यानंतर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल या प्रकारे आहे. प्रश्न क्रमांक 22. 5 मीटर गुणिले 20 मीटर बरोबर किती चौसेमी? किती सोपं एक्झाम्पल आहे, तरी यासाठी घेतलं की एक रिव्हिजन व्हावी. ओके. 5 मीटर. आता मीटरचं काय करा? सेंटीमीटर करून घ्या. गुणिले 100 म्हणजे डायरेक्ट 500 होईल मित्रांनो. ते 500 गुणिले 20 किती झाले? 10,000. म्हणून 10,000 चौरस सेमी हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. यामध्ये सोडवण्यासारखं विशेष काही नव्हतं. यानंतर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. प्रश्न क्रमांक 23. 20 मीटर लांब
10 मीटर रुंद व 5 मीटर खोल खड्ड्यातील काढलेली माती 25 मीटर लांब 8 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती जाडीचा थर तयार होईल? कॉन्सेप्ट काय येतं? एक खड्डा आहे, खड्ड्याची लांबी रुंदी उंची तुम्हाला दिलेली आहे, त्यातून माती काढायची आणि वरती तिचा एक थर लावायचा आहे, त्याला पण लांबी रुंदी उंची असणार आहे. मग इथे काय करायचं? इथे तुम्हाला व्हॉल्यूम ही कन्सेप्ट माहीत असली पाहिजे, घनता, बरोबर? तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असली पाहिजे. मग ती कशी काढणार मित्रांनो? तर बघा, ज्या वेळेस तुम्हाला खड्डा दिला जाईल तर खड्ड्याला लांबी रुंदी उंची असतं, जे दिलं आहे ना तिन्ही पण तिघांचा गुणाकार करून टाकायचा, तुम्हाला त्याचं व्हॉल्यूम कळेल, खड्ड्यात किती माती आहे ते कळेल. मग इथे मी या प्रकारे लिहितो बघा, खड्डा बरोबर जाडीचा थर विचारला आहे ना, तर हा झाला तुमचा थर, बरोबर? खड्ड्यातून माती काढली आणि त्याचा एक थर लावला. मग आता खड्ड्याची लांबी रुंदी गुणिले उंची करून घ्या. मग ही झाली तुमची 20 गुणिले 10 गुणिले 5. ओके, आता थर कितीचा होतो तुमचा? 25 मीटर लांब 8 मीटर रुंद, 25 गुणिले 8 आणि उंची किती जाडीचा थर म्हणतात ते, तर ती जाडी माहिती नाही, त्याला आपण x मांडू. आता हे कॅल्क्युलेशन थोडंसं सोपं करू. बघा मित्रांनो, 20 गुणिले 10 200 होतात, बरोबर? आणि 25 8 पण 200 होतात. हे 200 आणि हे 200 कॅन्सल करा, तुमचं उत्तर येईल किती येईल मित्रांनो? x बरोबर 5 सेमी. तुमचा 5 सेमी जाडीचा थर तयार होईल. कळतंय मित्रांनो? इथे मी काय केलं? इथे मी कॅल्क्युलेशन केलंच नाही. मी 25 8 200 बघितले, 20 गुणिले 10 200 बघितले, दोन्ही कॅन्सल केले आणि माझं उत्तर तुमच्या समोर आहे. बघूया प्रश्न क्रमांक 24. सोपा प्रश्न आहे. एका संख्येचा 2/25 म्हणजे किती टक्के? कळते कसं करायचं? सरळ 2/25 लिहा मित्रांनो. 2/25. मला सांगा टक्के म्हणजे काय? तर टक्के म्हणजे 100 पैकी किती असं काढायचं. मग मी काय करतो, या 25 ला 100 कसा करता येईल याचा विचार करतो. मग मी काय करतो, 25 ला ह्या 4 ने गुणतो म्हणजे 100 होईल आणि ह्या 2 ला सुद्धा मला 4 ने गुणावं लागेल. खाली 4 ने गुणलं तर वरती सुद्धा 4 ने गुणावं लागेल. 25 गुणिले 4 हे झाले 100 आणि 2 गुणिले 4 हे झाले 8. म्हणून माझ्या प्रश्नाचं उत्तर आलं 8%, जे की इथे दिसतात. ओके, कळलं तुम्हाला हे? यानंतर बघूया आजचं शेवटचं एक्झाम्पल, प्रश्न क्रमांक 25. हे एक्झाम्पल थोडंसं किचकट आहे, समजण्यास थोडंसं अवघड आहे, पण सोडवण्याची पद्धत खूप सोपी आहे. बघा एकदा समजून घ्या, म्हणजे तुमचं सरळ व्याज या प्रकरणातील हे गणित पक्क होऊन जाईल. 2 व्यक्ती आहे, कोण कोण आहे? भारती आणि सविता आहे. त्यांनी काय केलं, एक रक्कम घेतली 8% दराने, त्यांनी बँकेत ठेवली. एकीने 3 वर्षासाठी ठेवली, एकीने 5 वर्षासाठी ठेवली आणि दोघींना काय झालं, दोघींना जे व्याज मिळालं, दोघींनी त्यांचं व्याज कॅल्क्युलेट करून बघितलं की आपल्याला किती व्याज मिळालेलं आहे. कॅल्क्युलेट करून बघितलं आणि मग त्यांना कळलं की जिने 5 वर्षासाठी ठेवली तिला जास्त मिळालंय, जिने कमी वर्षासाठी ठेवली तिला कमी व्याज मिळालंय. मग एक गोष्ट त्यांच्या ही लक्षात आली की आपण किती रक्कम ठेवली हे कसं काढता येईल. जर आपण कुणाला सांगितलं नाही पण तरी काढता येईल का ह्या माहितीवरून? तर ह्या माहितीवरून काढता येतं. कसं ते बघा. पण त्याआधी एक गोष्ट, सरळ व्याज प्रकरणातील तुम्हाला हे सूत्र माहित असलंच पाहिजे. सरळ व्याज बरोबर रक्कम गुणिले दर गुणिले वेळ भागाकारात 100. इथं गुणाकार आहे मित्रांनो, PRT भागिले 100. तुमची रक्कम त्याला गुणिले दर त्याला गुणिले तुमचा वेळ भागिले 100 केलं की तुम्हाला सरळ व्याज मिळतं. आता भारतीने आणि सविताने समान रक्कम ठेवली. किती ठेवली हे उदाहरणात दिलं नाही, कारण ते आपल्याला शोधायचंय. 8% दराने अनुक्रमे 3 आणि 5 वर्षासाठी ठेवली. आता मी काय करतो, इथं लिहितो भारती, इथं लिहितो सविता. भारतीने किती रक्कम ठेवली होती मित्रांनो? दिलेली नाहीये. किती वर्षासाठी ठेवली आहे? 5 वर्षासाठी, 3 वर्षासाठी. भारतीचे 3 वर्ष, सविताचे 5 वर्ष. 5 वर्षात भारतीला 868 रुपये मिळाले. इथं लिहितो 868. तिथे सविताला 980 रुपये मिळाले. मी सोडवताना काय करतो, दोघांमध्ये किती रकमेचा फरक आला तो काढतो. 980 मधून 868 वजा करू. करा. 980 वजा 868 112. म्हणजे दोघींच्या रकमेमध्ये 112 रुपयांचा फरक आला. कळतंय? आता दोघांची तर
रक्कम समान होती तरी पण त्यांचे वर्ष वेगवेगळे होते म्हणून इतका फरक आला. आता दोघींच्या वर्षांमध्ये किती फरक आहे तो काढू. तो आला 2 वर्ष. म्हणजे काय झालं मित्रांनो, 2 वर्ष मध्ये 112 रुपये इतका फरक आला. कळालं. मग 2 वर्षात आता हे गणित अशा प्रकारे होईल. 2 वर्षात 112 रुपये फरक आला तर एका वर्षात किती फरक येईल. 2 वर्षात 112 येतो तर एका वर्षामध्ये याला भाग देऊया. 2×5 = 10, 2×6 = 12, 56 रुपये फरक येईल. म्हणजे एका वर्षाचं व्याज हे 56 रुपये असेल. आता हे जस्ट याच्यामध्ये ह्या सूत्रामध्ये टाकू. तुमचं गणित तुमच्या समोर असेल. 56 रुपये व्याज आलं. 56 बरोबर रक्कम किती आहे ती माहिती नाही, त्याला पी म्हणू. दर किती आहे मित्रांनो, दर आहे तुमचा 8%. टाइम किती आहे एका वर्षाचं बघतोय आपण 1. हे झाले भागाकारात 100. ओके. आता ह्या 8 ने 56 ला भाग देऊ. कसा होईल. 8 × 8, 8 × 7 = 56. आपल्या समोर काय आलं 7 बरोबर p/100 आणि p बरोबर 7 × 100 म्हणजे 700 रुपये. कळालं. म्हणजे त्यांनी 700 रुपये बँकेमध्ये ठेवले होते. हे गणित जर तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंट करून सांगा. आपण यासारखे आणखी 3-4 गणित घेऊ म्हणजे तुम्हाला हे गणित समजेल. या प्रश्नाचं उत्तर आहे 700 रुपये. तर मित्रांनो, आज आपण नवी मुंबई जिल्हा पोलीस भरती 2023 मध्ये आलेले गणिताचे सर्व प्रश्न बघितले. यामध्ये भूमितीवरती खूप जास्त जोर होता आणि त्यासोबतच मी तुम्हाला फक्त गणित नाही तर भूमितीच्या कॉन्सेप्ट शिकवल्या, बेसिक कॅल्क्युलेशन शिकवले. तुम्हाला जर यासारखे आणखी व्हिडिओ हवे असतील तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये घेतलेल्या प्रश्नांची PDF सोडवलेली जर पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पोलीस भरती या नावाने. ते टेलिग्रामवरती सर्च करा. त्यासोबतच आपलं प्ले स्टोअरवरती स्टडीवाडी नावाचं ॲप आहे जे की तुम्ही इथे बघू शकता. स्टडीवाडी ॲप आहे ते प्ले स्टोअरवरती जाऊन सर्च करा आणि डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला पोलीस भरती 2023 सोडवलेले संपूर्ण प्रश्न या स्वरूपाचा एक फ्री कोर्स मिळेल. त्या फ्री कोर्समध्ये ह्या सर्व PDF सर्व लेक्चर्स मिळतील. ओके. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.